मॉर्निंग, कसे आहे तुम्ही? स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज, आज आईने पापड केले होते घरामध्ये. असे मी बी मदत केली पापड टाकायला. एवढे मोठे साबुदाण्याची पापड आणि बटाटा आहे त्याच्यात. आणि आज आई पोहे करणार आहे. आणि आज आमच्या इथे घरी स्पेशल पण आहे ना आई? तर मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. आमच्या इथं आज स्पेशल पण आहे. खारोडी फार आवडते. आणि आईने खारोड्या पण केल्या होत्या 2-3 दिवस पहिले. दाखव, अशी खारोडी आहे गाईज. कशी लागते? तर आता आई पोहे करते. आणि आज पहिल्यांदा आम्ही पोह्यामध्ये बटाटा टाकतोय. अशा पहिले कधी टाकला होता मोबाईल मध्ये बघते ना रेसिपी. बटाटा उरला होता साबुदाण्याचा, तर मग आईने त्याचा बटाटा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आज आहे मला सुट्टी. मी तुम्हाला दाखवतो आमच्या बाहेरचं वातावरण. इतके दिवस पाऊस होता, 2-3 दिवस. आता थोडं सुकलेलं आहे, थोडं वल्लं आहे सगळीकडे. आणि आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतोय. आणि मी काल फ्रीज पण पुसलं होतं काहीच. बघा, एकदम क्लीन दिसतंय आमचं फ्रीज आज. हे बटाटे आमच्या इकडं, हे बटाटे सॉरी टमाटे एकदम कच्चे आमच्या झाडाचे आले होते. तर मी तुम्हाला डायरेक्ट पोहे झाला दाखवतो. तर काही आता इथं पोहे आईने दिलेले मला. इथं माझे पोहे, कांदा, लोणचं आणि इकडं पापड तळलेले. इकडं पण आईने बाबा येत आहे आणि लोणचं आहे. आणि याच्या खाली पोळ्या आहे, त्याच्यावर ठेवलं मी ताट. तर मी आता डायरेक्ट नाश्ता करतो सॉरी. तर काही जे बघा, आज आईचे नवीन फुलं उगलेले. हे बघा, हिच्यामध्ये नाही का दुसरे फुलं उगलेले गुलाबी. हे सगळे रेड आहे आणि बाकीचे गुलाबी आहे. किती छान वाटतंय ना. आणि बघ ना, याला पण शेवंतीला पण कळ्या आल्यात बघा. शेवंतीला पण कळ्या आलेल्या आहेत. वाव, माझ्या फुलाला नजर नाही लागत. आणि गाईज, आता मी कूलरमध्ये पाणी वतणार आहे. आमच्या कूलरमध्ये काहीच पाणी नाही आहे. इथं पाणी एवढं. तर आता हे पूर्ण पाणी भरतो मी. आणि याच्यात खूप कठीण काम आहे. याला सरकावं लागतं, मग याच्यात पाणी टाकावं लागतं. मी आता अभ्यास करत होतो, तर खूप गरमी होतं तिथं. आता कूलरमध्ये पाणी टाकतो. आणि आता आमचा नाश्ता पण झालेला आहे. आई आता भांडे घासते. भांडे घासणारी आई. भांडे घासते मी. तर काय तुम्हाला दाखवतो आमचं आजचं स्पेशल काय होतं. हे बघा. तर गाईज, आज आम्ही करणार आहे छोले भटुरे. नाही, छोले राईस करू आपण. छोले चावल. राजमा राईस खातात, छोले राजमा चावल खातात, पण आपण छोले चावल पे खाऊ शकतो, कारण मला राईस आवडतो. आणि मी पाणी टाकतो. इकडं माझी सायकल पण आहे गाईच, आहे बघा. आणि मी खूप बोर होतोय, तर मी आता कूलरमध्ये पाणी टाकतो. तिथं आई आता शेवळ्या करते बाबासाठी. हे अशावाले. बाबाला शेवळ्या खूप आवडते. आता बाबा आलेले आणि बाबा आता आराम करताय, TV बघताय. इथं बाबा पण आहे. बाबा, तुम्हाला शेवळ्या खायच्या ना? बाबा बोलत नाहीये. आणि आम्ही बघा, रिक्षावर आमचे पापड टाकले. रिक्षांवर पापड आईने. आणि मी तुम्हाला दाखवतो आई शेवळ्या कशी करते झाल्यावर. तू नाही खाणार का? नाही. हे खाणार आहे का? काय दाखव. हे खाणार आहे. काय आहे? तू सांग ना काय. ब्रेड आहे गाईचा. ब्रेड, दूध दिलं आमचं. दूध नाही रे बाबा. ब्रेड आणि जाम खाणार आहे मी. मला नाही वाटत या शेवळ्या. तर गाईच, आता आई बाबाने शेवळ्या खाल्लेल्या आहे. आणि आता लाईट गेली होती. आता अचानक आली लाईट. बाबा तिकडे झोपायला गेले होते, गरमी होती म्हणून. आता लाईट आली, मी डबल फॅन लावतो. आणि कूलर तर लावतोय, पण मला थंडी वाजते कूलरने. काहून काय माहिती, फॅनच लावतो मी. आणि मी आता TV बघतो. अचानकच लाईट आली. मी तर मला आता खूप अंग दुखतंय.
तर गाईज आज मी इतकं बोर झालोय, मला समजतच नाही काय करावं. आणि आज आईने खूपच स्पेशल केलेलं आहे माझ्यासाठी. कशाची भाजी? छोलेची भाजी केलेली आहे गाईज आईने आज. आणि इकडे पापड तळलेले, चिप्स आहे चिप्स असे बटाट्याचे तुटलेले मधून. आणि आता जिरा राईस लावते. त्या मला कुकरमध्ये लाव ना. आणि मी झोपलो होतं काय आता. मला आज इतकं बोर होत आहे, काय सांगा. आई तुझं काय म्हणणं? काय नाही, ते काकडी सोलून घे. मी नाही करत काही कामच. काय करावं समजतच नाही काही आज. एकदम असं दिमागच एकदम बंद झालेलं आहे. फक्त सकाळपासून खाणं चालू आहे. तर आता भात लावते आणि आम्ही जेवण करू. बाबा येणार आहे आता. बाबा कधीच वेळ देत नाही जेवायला टायमाला. हां, तर मी तुम्हाला बाबा आल्यावर दाखवतो, नाही तर भात झाल्यावर दाखवतो. तर काहीच आता आईने मला हे बघा डायरेक्ट असं वाटतं हॉटेलमधूनच आलेलं आहे. एवढं सारं दिलेलं आहे. छोले आणि राईस, छोले आणि चावल आहे, पापड आहे, कुरडई, कांदा, गोबी, काकडी, कैरी आणि मी टी व्ही बघतोय. आणि मी आता जेवण करतो. आणि मग आता बाबा पण येणार. मला खूप भूक लागली होती म्हणून मी हो सांगतो हा. तर मी आता जेवण करतो. तर काही आता मी इथं बटाटे शिलतोय. आम्हाला बटाट्याचे चिप्स करण्यासाठी. हे बघा किती छान असे पतले पतले एकदम मोठे बटाट्याचे चिप्स होत आहे. आणि इथं आई याच्यात शिलून टाकते. तर सगळा कचरा आहे याचा. आणि इथं खूप सारे बटाटे आहे आणि त्याचं मी असं करतो. त्याने मग असं केलं की हे बघा असे चिप्स निघत आहे. टोमॅटोवर असे करून चिप्स निघायचे. आईने चांगलं काम पाठीमागं लावलं. तर गाईज मी आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब करा. तर सगळे झोपलेले. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.